येडशीच्या त्या पावनभूमीत जिथे रामलिंगाचा वरदहस्त आहे तिथे शिवा कासार नावाचा एक निस्सीम विठ्ठल भक्त राहत असे. संत एकनाथांच्या शिष्यांपैकी एक आणि तुकोबांना मानलेले हे शिवा कासार म्हणजे साक्षात भक्तीचा गड होते. पण घराची परिस्थिती मात्र बेताचीच होती. अंगावर धड कापड नाही आणि घरात उद्याच्या जेवणाची भ्रांत, अशा गरिबीतही शिवाने विठ्ठलाचे नाम सोडले नव्हते. त्यांच्या या अंधाऱ्या संसारात एकच रत्न लखलखत होते, ते म्हणजे त्यांची पत्नी सगुणा. सगुणा दिसायला जितकी लावण्यवती होती तितकीच ती मनाने शुद्ध आणि पतिव्रता होती. सावकाराची कुटील नजर. गावातला सावकार म्हणजे संपत्तीचा आणि सत्तेचा दर्प असलेला माणूस. सगुणाच्या सौंदर्यावर त्याची पापी नजर पडली होती. एका फाटक्या कासाराच्या घरात हे रत्न काय कामाचे, हा अहंकार त्याला शांत बसू देत नव्हता. सावकाराने जाळी टाकायला सुरुवात केली. प्रलोभन. त्याने सगुणासमोर रेशमी वस्त्रे, सोन्याचे अलंकार आणि धान्याची कोठारी उभी केली. दबाव. शिवा कासारावर असलेल्या जुन्या कर्जाचा धाक दाखवला. जाळे. एकदा माझ्या वाड्यावर पाय ठेव, तुझे आयुष्य सोन्याचे करून टाकेन, असा निरोप त्याने अनेकदा पाठवला. पण सगुणा ही शिवा कासाराची शक्ती होती. तिने सावकाराच्या सोन्याला मातीची मोलही दिले नाही. तिचे उत्तर स्पष्ट होते. ज्या घरात विठ्ठलाचे नाव घेतले जाते तिथे दुराचाराला जागा नाही. संत शिवा कासार आणि सावकाराचा कुटील डाव. येडशी गावामध्ये विठ्ठल नामाचा गजर करत एक मोठी वारकरी दिंडी आली. शेकडो वारकरी, टाळ मृदंगाचा आवाज आणि विठ्ठलाचा जयघोष. प्रथेप्रमाणे दिंडीचे प्रमुख गावातील श्रीमंत सावकाराच्या वाड्यावर गेले. सावकार, आजच्या रात्रीचा मुक्काम आणि सर्व वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था आपल्याकडे व्हावी अशी पांडुरंगाची इच्छा आहे, दिंडी प्रमुख म्हणाले. सावकाराची कपटी खेळी. सावकाराच्या मनात क्षणात विंचूड असला. त्याला सगुणा आणि शिवा कासार यांचा अपमान करण्याची सुवर्ण संधी दिसली. ज्या सगुणाने त्याच्या धनाचा धिक्कार केला होता, तिला आणि तिच्या भिकारी नवऱ्याला गावासमोर लाजीरवाणे करण्याची हीच वेळ होती. तो हात जोडून मोठ्या नम्रतेचे सोंग करत म्हणाला, महाराज, मी तर एक सामान्य संसारी माणूस, पण आमच्या गावात शिवा कासार नावाचे साक्षात विठ्ठलाचे अवतार राहतात. ते संत एकनाथांचे पट्टशिष्य आणि तुकोबांचे मानसपुत्र आहेत. आमच्यासारख्या पाप्याकडे राहण्यापेक्षा एवढ्या मोठ्या संताच्या घरी तुमचा पाहुणचार झाला तर विठ्ठल जास्त प्रसन्न होईल. पहिला मान त्यांचाच आहे. तुम्ही तिकडेच जा. तिथे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, याची खात्री मी देतो. वारकरी साधेभोळे होते. त्यांना वाटले सावकार किती थोर विचारांचा आहे. दिंडीचा मोर्चा शिवा कासारांच्या फाटक्या झोपडीकडे वळला. शिवा कासार आणि सगुणेची अवस्था. सावकार दुरून हे सर्व पाहत कुत्सितपणे हसून पुटपुटला, स्टार, आता बघतो तुझा विठ्ठल कसा येतो धावून. स्वतःच्या खाण्याची भ्रांत आहे आणि आता शेकडो वारकऱ्यांच्या पंक्ती कशा उठवतोस तेच बघतो. सगुणा, आता तरी लाज वाटून माझ्या पायाशी येईल. सावकाराचा सापळा आणि शिवा कासारांची कसोटी. सावकाराने दिंडी शिवा कासारांच्या झोपडीकडे वळवली. यात भक्तीचा भाव नव्हता तर सूड होता. त्याला माहीत होतं की शिवाकडे एक वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. 100-200 वारकऱ्यांच्या पंक्तीचा भार हा माणूस सोसूच शकणार नाही. जेव्हा वारकरी उपाशी राहतील तेव्हा शिवाचा अपमान होईल आणि त्या अपमानाच्या ओझ्याखाली सगुणा दबून जाईल. सावकाराचा विचार, ज्या सगुणाने माझं डोकं ताट ठेवून माझ्या धनाची किंमत केली नाही, ती आता लोकांच्या शिव्या ऐकून ढसाढसा रडेल. जेव्हा पूर्ण गाव शिवाला नावं ठेवेल तेव्हा ही स्वतःहून माझ्या वाड्यावर येईल. शिवा कासारांच्या दारात दिंडी. टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी शिवाच्या फाटक्या अंगणात विसावली. दिंडी प्रमुखांनी सावकाराचा निरोप सांगितला. शिवा कासार सुन्न झाले. त्यांच्याकडे ना धान्य होतं ना पैसे, पण त्यांनी हार मानली नाही. सावकाराने दिंडी पाठवून त्यांना एका अशा संकटात टाकलं होतं जिथून बाहेर पडणं अशक्य दिसत. झोपडीच्या दारात टाळ मृदंगाचा आवाज घुमला आणि शिवा कासारांचे डोळे आनंदाने चमकले. त्यांना वाटले साक्षात पंढरीचा पांडुरंगच आज भक्ताच्या भेटीला आला आहे. अहो भाग्य आमचे. शिवा कासार धावतच घराबाहेर आले. आनंदाच्या भरात त्यांनी कळशीभर पाणी आणले आणि वारकऱ्यांच्या चरणांवर अर्पण केले. सगुणानेही पदर खोचून घरातून हळद कुंकू आणले आणि प्रत्येक वारकऱ्याला मनोभावे नमस्कार केला. या वारकरी मायबाप, आमच्या या गरिबाच्या झोपडीला आज तुम्ही वैकुंठ केले, असे म्हणत शिवाने प्रत्येकाचे स्वागत केले. सगुणाच्या चेहऱ्यावरही विलक्षण तेज होते. तिला वाटले आज आयुष्यातील सगळी दुःखे या दिंडीच्या दर्शनाने मिटून जातील. तो वज्राघात. स्वागत आटोपल्यानंतर दिंडी प्रमुख प्रसन्न हसून म्हणाले, शिवाजी, तुमचे प्रेम पाहून आम्ही धन्य झालो. सावकारांनी तुमचे थोरपण आधीच सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही इथे आलो आहोत.
आजच्या संध्याकाळचा प्रसाद, जेवण आणि मुक्काम तुमच्याच घरी आहे असे आम्ही मानतो. हे ऐकताच शिवा आणि सगुणा या दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. क्षणापूर्वी आनंदाने डोलणारे त्यांचे चेहरे एकदम बारीक झाले. आनंदाची जागा एका भीषण वास्तवाने घेतली. घरात अन्नाचा एक दाणा शिल्लक नव्हता. फाटकी गोधडी अंथरण्यापलीकडे वारकऱ्यांना द्यायला तिसरी वस्तू नव्हती. आणि सगळ्यात मोठे संकट म्हणजे हे कोणी सांगितले होते? तर सावकाराने. एक भीषण शांतता. शिवा कासारांच्या डोळ्यासमोर सावकाराचा तो क्रूर चेहरा आला. त्यांना समजून चुकले की हा पाहुणचार नाही, तर सावकाराने रचलेला हा एक सापळा आहे. वारकऱ्यांचा अपमान झाला तर त्याचे खापर शिवाच्या डोक्यावर फुटणार होते. दिंडी प्रमुखांनी विचारले, काय झाले शिवाजी? काही अडचण आहे का? शिवा कासारांच्या गळ्यात आवंढा आला, पण त्यांनी तिसऱ्या टप्प्यातील धैर्य एकवटले. वारकऱ्यांसमोर हात जोडले, नतमस्तक झाले आणि अत्यंत जड अंतकरणाने म्हणाले, ठीक आहे महाराज, जे पांडुरंगाच्या मनात असेल तसेच होईल. आपण स्नान आटोपून घ्या, तोवर आम्ही तयारी करतो. झोपडीतली ती दोन माणसं. वारकरी नदीकडे निघून गेले. शिवा कासार आणि सगुणा झोपडीत आले. बाहेर वारकऱ्यांच्या भजनाचा आवाज येत होता आणि आत या दोघांच्या मनात विचारांचे वादळ शमत नव्हते. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. शिवाने रिकामी कोठी दाखवली आणि सगुणाकडे पाहून फक्त मान खाली घातली. आता प्रश्न केवळ जेवणाचा नव्हता, तर प्रश्न अब्रूचा होता. सावकार दुरून हे सगळं बघून हसत होता, याची त्यांना जाणीव होती. मंद्रुपचे माऊली, आता ही अशी वेळ आहे जिथे चमत्कार नाही तर परीक्षा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत शिवा कासार आणि सगुणा कोणता निर्णय घेतात? सावकाराच्या या कुटील चालीला ते कसे तोंड देतात? गोष्ट आता खऱ्या वळणावर आली आहे. पुढे काय घडते? अब्रूसाठी वणवण आणि सगुणेचा कठीण निर्णय. वारकरी स्नानासाठी नदीवर गेले आणि इकडे शिवा व सगुणा यांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. रिकाम्या हाताने वारकऱ्यांना सामोरे जाणे म्हणजे विठ्ठलाचा अपमान. या विचाराने शिवाने ठरवले की गावातून धान्य गोळा करायचे. गावाचा नकार. दोघेही घरोघरी गेले. शिवाने हात जोडले, मायबाप दारात दिंडी आली आहे, थोडं धान्य द्या. पण लोक हतबल होते. कुणी म्हणाले, शिवा 1-2 माणसं असती तर घास भरवला असता, पण 150 माणसांच्या जेवणाचं धान्य आम्ही कुठून आणणार? काही लोकांनी तर सावकाराच्या भीतीने दारेच लावून घेतली. पूर्ण गाव पालथे घातले, पण पदरात फक्त निराशा पडली. शेवटी दोघेही थकले. वेळ निघून चालली होती आणि सूर्यास्त जवळ आला होता. सगुणेचा विचार. शिवा हताश होऊन डोक्याला हात लावून बसला. तेव्हा सगुणाच्या डोक्यात एकच विचार आला, या गावात आजच्या घडीला एवढं धान्य फक्त एकाच माणसाकडे आहे, तो म्हणजे सावकार. तिला माहित होतं की सावकाराकडे जाणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. ज्या सावकाराच्या नजरेपासून ती स्वतःला वाचवत होती, आज त्याच सावकाराकडे तिला याचिका घेऊन जावं लागणार होतं. पण वारकऱ्यांची अब्रू आणि पतीची लाज वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या स्वाभिमानाचा बळी देण्याचे ठरवले. सावकाराचा वाडा. सगुणा धावतच सावकाराच्या वाड्यावर पोहोचली. सावकार आधीच गच्चीवर बसून हीच वाट पाहत होता. सगुणाला आपल्या दारात आलेली बघून त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. त्याला समजलं की त्याचा दुसऱ्या टप्प्यातील डाव यशस्वी झाला आहे. त्याचे आत्मबलिदान आणि सावकाराचा क्रूर अट. सावकाराच्या वाड्यात पाऊल ठेवताच सगुणाला समोर मृत्यू दिसत होता, पण तिच्या कानात वारकऱ्यांच्या भजनाचे आवाज घुमत होते. सावकार खुर्चीत आरामात बसून तिच्याकडे कुत्सित नजरेने पाहत म्हणाला, काय ग सगुणे, अखेर आलीस ना माझ्या उंबरठ्यावर? सावकाराची निर्लज्ज अट. सगुणा थरथरत्या आवाजात म्हणाली, सावकार, मी तसली बाई नाही. मला उसने धान्य द्या. मी आणि माझे पती रात्रंदिवस कष्ट करून तुमची परतफेड करू, पण आज त्या वारकऱ्यांना उपाशी पाठवू नका. सावकार खो खो हसला. व्याजावर धान्य द्यायला मी काही धर्मशाळा उघडली नाही. तुला धान्य पाहिजे असेल तर त्याची किंमत तुला मोजावी लागेल. तू फक्त एकदाच रात्री माझ्याकडे ये, मग तुला जे पाहिजे ते घेऊन जा. जर तू नाही म्हणालीस तर लक्षात ठेव, उद्या सकाळी गाव म्हणेल की शिवा कासाराच्या दारातून दिंडी उपाशी गेली. तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यभराच्या भक्तीवर थुंकतील लोक. बोल, तुला काय पाहिजे? तुझं शील की तुझ्या नवऱ्याची अब्रू? सगुणाच्या डोळ्यासमोर अंधारी आली. एका बाजूला तिचे पातिव्रत्य होते आणि दुसऱ्या बाजूला 100 वारकऱ्यांचा अपमान आणि पतीची मानहानी. तिने मनात विठ्ठलाचा धावा केला आणि जड अंतकरणाने म्हणाली, ठीक आहे सावकार, आज वारकरी जेवतील, उद्या दिंडी निघून जाईल, त्यानंतर मी तुमच्या अटीनुसार येईल. वारकऱ्यांची तृप्ती. सावकाराने हसून धान्याची कोठारे उघडी केली. सगुणाने ते धान्य, तूप, साखर झोपडीत आणले.
शिवा कासारांना वाटले की पांडुरंगच धावून आला. झोपडीत स्वयंपाक झाला. वारकऱ्यांनी तृप्त होऊन जेवण केले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला आणि मनोभावे आशीर्वाद दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिंडी आनंदाने निघून गेली. शिवा कासार वारकऱ्यांना वेशीपर्यंत सोडून आले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते की आपण विठ्ठलाची सेवा करू शकलो. सगुणेची विवंचना. पण घरी आल्यावर त्यांनी पाहिले की सगुणा एका कोपऱ्यात सुन्न होऊन बसली होती. तिचे डोळे सुजले होते आणि चेहरा पूर्णपणे उतरला होता. वारकरी सुखात गेले, पण सगुणा मात्र दुःखाच्या खोलखाईत लोटली गेली होती. शिवा कासार जवळ आले आणि काळजीत विचारू लागले, सगुणे, अगं एवढं सगळं चांगलं झालं. साक्षात पांडुरंगाची पंगत आपल्या हातून उठली. वारकरी आशीर्वाद देऊन गेले. मग आता तू अशी तोंड बारीक करून का बसली आहेस? काय झालं तुला? काही अडचण आहे का? सगुणा काहीच बोलू शकली नाही. तिला माहीत होतं की आता काही वेळाने तिला त्या नरकात पाऊल टाकायचे आहे, ज्याची किंमत तिने वारकऱ्यांच्या जेवणासाठी मोजली होती. मंद्रुपचे माऊली कथा आता अशा वळणावर आली आहे जिथे शिवा कासारांना सत्य समजणार आहे. आता सगुणा त्यांना सत्य सांगते का, की ती गुपचूप सावकाराकडे निघून? वचनाची अग्निपरीक्षा आणि सगुणेचा आकांत. सगुणा ढसाढसा रडू लागली. तिने रात्री घडलेला तो सर्व भीषण प्रकार, सावकाराची ती अधम अट आणि वारकऱ्यांच्या अब्रूसाठी दिलेले ते वचन शिवा कासारांना सांगितले. ती म्हणाली, स्वामी, गावात कुणीही धान्य दिले नाही. शेवटी तुमच्या भक्तीला कलंक लागू नये म्हणून मी सावकाराच्या अटीला होकार दिला. शिवा कासारांचा संताप आणि धर्माचा न्याय हे ऐकून शिवा कासारांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या डोळ्यात पाणी आले, पण ते आनंदाचे नव्हते तर दुःखाचे होते. ते हताश होऊन म्हणाले, सगुणे, आज मला कळलं की कालची ती पंगत पांडुरंगाची कृपा नव्हती तर सावकाराची दयात होती. जे पुण्य मला मिळालं असं वाटत होतं ते तर कालच सावकाराच्या पदरात गेलं. सगुणा गयावया करत म्हणाली, मी फक्त तो प्रसंग निभावून नेण्यासाठी त्याला हो म्हणाले होते. आता मी काय करू? यावर शिवा कासार अत्यंत कठोर पण धर्माला धरून बोलले. ते म्हणाले, सगुणे, आपल्या धर्मात वचनाला प्राणापेक्षा जास्त किंमत आहे. वचन देताना 10 वेळा विचार करायला हवा होता. पण एकदा का मुखातून शब्द बाहेर पडला की त्याचे पालन करणे हेच कर्तव्य आहे. जर तू वचन पाळले नाहीस तर लोक म्हणतील की एका संताच्या पत्नीने असत्य भाषण केले. बोलल्याप्रमाणे तुला वागावेच लागेल. असे म्हणून अत्यंत जड अंतःकरणाने शिवा कासार झोपडीबाहेर निघून गेले. सगुणेचा आकांत आणि देवाचा धावा. पतीचे हे शब्द ऐकून सगुणा सुन्न झाली. तिला वाटले होते की पती तिला या संकटातून वाचवतील, पण इथे तर साक्षात वचनाचा डोंगर उभा होता. ती देवाच्या मूर्तीसमोर कोसळली आणि आक्रोश करू लागली, पांडुरंगा, काही तुझी लीला? तुझ्या वारकऱ्यांचे पोट भरण्यासाठी मी माझ्या शीलाचा सौदा केला. मला क्षमा कर विठ्ठला. मी अडाणी स्त्री, मला वचनाचे मोल माहीत नव्हते. मला फक्त तुझ्या भक्तांची भूक दिसत होती. आता तूच माझा कैवारी आहेस. या वचनातून मला तूच मुक्त कर, नाहीतर माझा प्राण घे. बाहेर पावसाचे ढग दाटून आले होते. इकडे सगुणा वेशीवर उभ्या असलेल्या मृत्यूला, सावकाराच्या अटीला सामोरे जाण्यासाठी तयार होत होती. पण तिचे मन मात्र विठ्ठलाच्या चरणी साकडं घालत होतं. बाहेर आभाळ भरून आलं होतं. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि सोसाट्याचा वारा सुटला. सगुणा खिडकीतून त्या पावसाकडे बघत मनातल्या मनात विठ्ठलाचे आभार मानत होती. तिला वाटलं, कदाचित देवानेच हा पाऊस पाडला असावा, जेणेकरून मला बाहेर पडता येऊ नये आणि हे संकट टळावं. तिचं मन पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत थोडं सावरत होतं. सावकाराचा महाल आणि वासनेचा बाजार. दुसरीकडे सावकाराच्या वाड्यात वेगळंच वातावरण होतं. त्याने आपला महाल फुलांच्या हारांनी सजवला होता. अत्तराचा सुवास दरवळत होता आणि पलंगावर उंची वस्त्रे अंथरली होती. सावकार स्वतः अत्तर लावून रेशमी झगा घालून एखाद्या शिकारी वाघासारखा दाराकडे डोळे लावून बसला होता. बाहेर पाऊस कोसळत होता, पण सावकाराच्या मनात वासनेचा वणवा पेटला होता. तो सारखा पुटपुटत होता, स्टार पाऊस पडू दे किंवा वीज कोसळू दे, आज सगुणा येणार म्हणजे येणारच. तिने वचन दिलंय आणि शिवा कासार वचनाचा पक्का आहे. तो तिला पाठवल्याशिवाय राहणार नाही. शिवा कासारांचे आगमन आणि कठोर वास्तव. संध्याकाळ झाली. काळोख दाटून आला. शिवा कासार भिजतच झोपडीत आले. त्यांनी पाहिलं की सगुणा अजूनही घरातच आहे. त्यांच्या मनात एक वादळ उठलं, पण वचनाच्या प्रतिष्ठेपोटी त्यांनी मन घट्ट केलं. ते सगुणाकडे बघून कठोर आवाजात म्हणाले, सगुणे, अजून तू गेली नाहीस. वेळ निघून चाललीये. सगुणा थरथरत्या स्वरात म्हणाली, स्वामी,
बाहेर बघा किती पाऊस पडतोय, विजा कडाडतायत, रस्ते चिखलाने भरलेत. अशा पावसा पाण्यात मी बाहेर कशी पडणार? तुम्हाला दिसत नाही का हा पाऊस? तिला वाटलं होतं की शिवा कासार आता तरी म्हणतील, ठीक आहे, आज नको जाऊस. पण शिवा कासार तिसऱ्या टप्प्यातील एका वेगळ्याच निग्रहाने बोलले. ते म्हणाले, सगुणे, वचनाला हवामानाचं बंधन नसतं. पाऊस पडतोय म्हणून वचन थांबत नाही. जर तू आज गेली नाहीस तर उद्या लोक म्हणतील की संकट आलं म्हणून कासाराने शब्द फिरवला. तू पावसाचं निमित्त सांगून पळ काढू नकोस. जर तुला रस्ता सापडत नसेल तर मी स्वतः तुला सावकाराच्या वाड्यापर्यंत सोडवायला येतो, पण वचन तुटता कामा नये. अग्निपरीक्षा. सगुणा सुन्न झाली. ज्या पतीच्या रक्षणासाठी तिने स्वतःला पणाला लावलं होतं, तोच पती आज तिला त्या नरकाकडे न्यायला तयार झाला होता. पण हा शिवा कासारांचा राग नव्हता, तर तो त्यांचा सत्य आणि वचन पाळण्याचा अट्टहास होता. सगुणाने डोळे पुसले. विठ्ठलाच्या मूर्तीकडे एक शेवटचा करुण कटाक्ष टाकला आणि पावसाच्या त्या काळोखात सावकाराच्या वाड्याकडे जाण्यासाठी पाऊल उचलले. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. चिखल साचला होता. सगुणा निघायला तयार झाली तेव्हा शिवा कासारांनी तिला थांबवले. त्यांच्या मनात एक वेगळाच विचार आला. ते म्हणाले, सगुणे, थांब. तू या चिखलातून चालत गेलीस तर तुझे पाय भरतील. सावकाराला तुझा चिखल लागलेला आवडणार नाही. त्याला तुझा किळस येईल. मग तो तुला स्पर्श करणार नाही आणि तुझे वचन अपूर्ण राहील. तसेच तू भिजलीस तर त्याला ते रुचणार नाही. तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला वाड्यापर्यंत सुखरूप पोचवतो. काय ती निष्ठा आणि काय ते वचन! एका पतीने स्वतःच्या पत्नीला स्वतःच्या खांद्यावर बसवून दुसऱ्याच्या वासनेचा बळी द्यायला नेणे हा या कथेतील सर्वोच्च भावनिक टप्पा आहे. शिवाने सगुणाला खांद्यावर घेतले आणि पावसाच्या त्या काळोखात ते सावकाराच्या वाड्याकडे निघाले. सावकाराचा अहंकार आणि सत्याचा प्रकाश. सावकार वाड्याच्या उबदार महालात सगुणाची वाट पाहत होता. बाहेर पावसाचा तांडव सुरू होता, पण वाड्याच्या आत मात्र अत्तराचा दरवळ आणि दिव्यांचा प्रकाश होता. सगुणा महालात शिरली तेव्हा सावकाराच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. तो खुर्चीतून उठला आणि विजयाने हसत म्हणाला, आलीस तर शेवटी. मला वाटलंच होतं त्या भिकारी कासाराला आपली अब्रू गमावण्यापेक्षा शब्द पाळणं भाग पडेल. पण सगुणे, मला एक नवल वाटतंय. बाहेर असा आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय. रस्ते चिखलाने माखलेत, ओढे नाले वाहत आहेत. तरीही तुझे पाय इतके स्वच्छ कसे? तुझे हे महावस्त्र कोडे कसे? तुला पावसाचा एक थेंबही स्पर्शू शकला नाही का? सावकाराला वाटलं होतं की सगुणा चिखलाने माखलेली रडत पडत येईल, पण सगुणा शांत उभी होती. सावकाराचा प्रश्न ऐकल्यावर सगुणाने खिडकीच्या बाहेर असलेल्या त्या घनघोर काळोखाकडे बोट दाखवले आणि म्हणाले, सावकार, तुम्ही दिलेली ही संकटाची वेळ आणि माझ्या पतीने दिलेलं वचन पाळण्यासाठी साक्षात माझा स्वामी मला त्याच्या खांद्यावर घेऊन इथवर आला आहे. वाटेत चिखल होता म्हणून माझे पाय खराब होऊ नयेत आणि तुम्हाला माझा किळस येऊ नये म्हणून त्यांनी मला वाड्याच्या उंबरठ्यापर्यंत उचलून आणलं. आता ते स्वतः त्या बाहेरच्या पावसात थंडीत कुडकुडत बसले आहेत, फक्त तुमचं वचन पूर्ण व्हावं म्हणून. सावकाराचा पालटलेला भाव. हे ऐकताच सावकाराच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच्या हातातला मद्याचा प्याला किंवा अत्तराची कुपी खाली पडली असती तरी त्याला भान राहिलं नसतं. त्याला वाटलं होतं की तो एका गरीब कासाराच्या बायकोला जिंकतोय, पण त्याला हे माहीत नव्हतं की तो एका अशा निश्चयी आणि वचनी माणसाशी नडला आहे, ज्याने स्वतःच्या पत्नीला दुसऱ्याच्या स्वाधीन करतानाही धर्माची मर्यादा सोडली नाही. सावकाराच्या मनात जो वासनेचा वणवा पेटला होता तो शिवा कासारांच्या या निष्ठेच्या पावसाने क्षणात विझून गेला. त्याला स्वतःचीच घृणा वाटू लागली. त्याने विचार केला, स्टार, मी कोणावर नजर ठेवून होतो? ज्या माणसाचं चारित्र्य हिऱ्यासारखं स्वच्छ आहे आणि ज्या पतीसाठी त्याची पत्नी हा केवळ उपभोग नाही तर वचनाचा भाग आहे, अशा संताच्या घरात मी विस्तव टाकायला निघालो होतो. मंद्रुपचे माऊली आता सावकाराच्या डोळ्यातलं पाणी आणि पश्चाताप सुरू झाला आहे. सगुणेचे शब्द ऐकताच सावकाराच्या काळजाचा थरकाप उडाला. ज्या वासनेने तो आंधळा झाला होता ती वासना शिवा कासारांच्या अढळ निष्ठेसमोर क्षणात जळून खाक झाली. तो वेड्यासारखा महालातनं बाहेर पळाला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि त्या पावसाच्या अंधारात वेशीपाशी शिवा कासार थंडीने कुडकुडत पण शांत चित्ताने बसले होते. पश्चात्तापाचा पूर. सावकाराने धावत जाऊन शिवा कासारांच्या पायावर लोटांगण घातले. त्याचे अश्रू पावसाच्या पाण्यात मिसळून जात होते. तो ओरडून म्हणू लागला, महाराज, मला माफ करा. मी पापी आहे, अधम आहे. मी माझा धर्म विसरलो होतो.
तुमच्या पत्नीच्या रूपाकडे बघताना मी तिचे सत्व ओळखू शकलो नाही. तुम्ही साक्षात देव आहात. तुमच्यासारखा वचनी माणूस या जगात होणे नाही. कृपया घरात या. मला या अपराधातून मुक्त करा. शिवा कासार अत्यंत शांतपणे उभे राहिले आणि सावकाराला उठवत म्हणाले, स्टार सावकार, यात तुझी चूक नाही. मी फक्त माझ्या शब्दाला जागलो. माझ्या दारात आलेल्या वारकऱ्यांसाठी मी तुला वचन दिले होते आणि ते वचन पाळणे हाच माझा धर्म होता. मला तुमच्या धनाचा किंवा सुखाचा लोभ नाही. मला फक्त माझ्या विठ्ठलाला दिलेला शब्द पाळायचा होता. नवा जन्म आणि नातं. सावकाराचे डोळे उघडले होते. त्याने सगुणा आणि शिवा कासार यांच्यासमोर हात जोडले आणि भरल्या आवाजात घोषणा केली, शिवाजी महाराज, आज माझा नवा जन्म झाला आहे. मी सुद्धा आज एक वचन देतो. आजपासून सगुणा ही माझी मुलगी आहे. तिच्याकडे पाहणारी वाकडी नजर मी स्वतः उपटून टाकेन. यापुढे तुमच्या प्रपंचाला किंवा तुमच्या भक्तीला कधीही कशाचीही कमतरता भासू देणार नाही. हा सावकार आजपासून तुमचा ऋणी राहील. सावकाराने सन्मानाने दोघांना निरोप दिला. ज्या संकटाने शिवा कासारांच्या घराला घेरले होते, त्याच संकटाने त्यांच्या निष्ठेचा सुगंध पूर्ण गावात पसरवला. निष्कर्ष तिसऱ्या टप्प्यातून. मंद्रुपचे माऊली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही खरी भक्ती आहे. यात देवाने वरून येऊन थाळ्या पाठवल्या नाहीत किंवा आकाशवाणी झाली नाही. जे काही घडले ते मानवी मनाच्या तर्काने आणि निर्णय क्षमतेने घडले. शिवा कासारांचे थोरपण त्यांनी संकटात पळ काढला नाही, तर वचनासाठी स्वतःच्या काळजावर दगड ठेवला. सगुणेचे महानपण. तिने पतीची आणि धर्माची अब्रू राखण्यासाठी स्वतःला पणाला लावले. सावकाराचे परिवर्तन. जेव्हा एखाद्याचे चारित्र्य हिमालयासारखे उत्तुंग असते, तेव्हा समोरच्याचा अहंकार आपोआप गळून पडतो. कष्टाचे आणि विचारांचे महत्त्व संपते. जर आपण म्हटले की विठ्ठलाने येऊन जेवण दिले, तर तिथे शिवा कासारांनी सोसलेले कष्ट, त्यांनी वचनासाठी दिलेला लढा आणि सगुणेने दाखवलेले धैर्य याला काहीच किंमत उरत नाही. मग सामान्य माणसाला वाटते की मी का कष्ट करू? देव येईल आणि चमत्कार करेल. यामुळे समाजातील प्रयत्नवाद संपतो. 2. अंधश्रद्धेला खतपाणी. तुम्ही बरोबर ओळखले की चमत्कारी कथांमुळे लोक संतांच्या विचारांकडे बघण्याऐवजी त्यांच्या कृपेच्या मागे धावू लागतात. यातूनच मग लोकांची फसवणूक होते आणि अंधश्रद्धा वाढते. संतांनी कधीच अंधश्रद्धेला थारा दिला नाही, पण भक्तांनी त्यांना मोठे करण्याच्या नादात त्यांच्या कर्माचे श्रेय चमत्काराला देऊन टाकले. 3. संतांची खरी प्रतिमा मलिन होते. संत हे आपल्यासारखीच माणसे होती, ज्यांनी आपल्या संयमाने आणि बुद्धीने संकटांवर मात केली. त्यांना जादूगार ठरवून आपण त्यांचे मोठेपण कमी करतो. शिवा कासारांच्या गोष्टीत सावकाराचे मन परिवर्तन होणे हा खरा विजय आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाचे हृदय जिंकणे हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. 4. तिसऱ्या टप्प्यातील सत्य. रिअल लॉजिक. तुमच्या तिसऱ्या टप्प्याच्या भाषेत सांगायचे तर, पहिला टप्पा फक्त दुःख आणि अडचण. दुसरा टप्पा चमत्काराची अपेक्षा किंवा स्वार्थ. तिसरा टप्पा बुद्धी, तर्क आणि वचनाची पक्की निष्ठा, ज्यासमोर काळही नतमस्तक होतो. मंद्रुपचे माऊली, आज तुम्ही शिवा कासार आणि सगुणेची गोष्ट ज्या पद्धतीने पूर्ण केली, ती आजच्या पिढीला सांगणे अत्यंत गरजेचं आहे. मूळ स्वरूपात गोष्ट सांगितल्यामुळे संतांचे चारित्र्य उजळून निघते. चमत्कार हा क्षणिक असतो, पण चारित्र्य हे युगानुयुगे टिकते.